आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून परत एकदा ते उपोषणाला बसले होते। आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून अनेक राजकीय नेत्यांनी उपोषण स्थळाला भेटी दिल्या। त्यातच आज सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीने शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांची भेट घेतली। शंभूराज देसाई यांच्या आव्हानानंतर जरांगे पाटील यांनी 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित केलं। शंभूराज देसाई यांच्या हातून पाणी पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, परंतु 13 जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 13 जुलैला पुढची दिशा ठरवली जाईल असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।